मी ज्यांच्यावरती लिहिलं ती माणसं बहुतांशी सांगली जिल्ह्यातली, काही महाराष्ट्रातली पण आहेतच. परंतु ज्या माणसांना मी अनुभवलं, प्रत्यक्ष पाहिलं आणि या माणसांचं काम मला भावलं, त्यांच्यावरती मी ते लिहिलं. तेव्हा असं लक्षात आलं की या माणसानं गाव पातळीवर कुस्तीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं. वाचकांना पण पुस्तक भावलं पाहिजे आणि त्या पुस्तकाला दिलेलं नाव त्या कंटेंटला धरून असलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण लिहिलेली जी माणसं आहेत ती खूप मोठी असली, त्यांच्या क्षेत्रात काम करणारी, तरी ती समाजाला माहित नाही. ती फेसलेस आहे, सामाजिक दृष्ट्या ती फेसलेस आहेत, चेहराविहीन असलेली माणसं आहेत. अशा लोकांना आपण समाजासमोर आणायचं आणि ते आणताना पहिल्यांदा मी त्यांना फेसबुकवरती लिहिलं. म्हणून असं ठरवलं की फेसलेस फेसबुक असं पण नाव द्यावं. खूप सुंदर, खूप चांगली कल्पना आहे या पुस्तकाबद्दलची. माणूस हा माणूसच असतो, श्रीमंती असेल गरिबी असेल, ही त्याला जोडलेलं एक लेबल असतं. आणि शेवटी काही शिकलेली न शिकलेली जरी असली तरी असं एका विचारवंतानं म्हटलंय की शिकलेली माणसं आणि शहाणी माणसं याच्यामध्ये फरक आहे. जग बदलाची लढाई जेव्हा माणसं लढायला सुरुवात करतात तेव्हा त्याचा आधार पुस्तक असतो. जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर माझ्या या काही पात्रांना फायदा निश्चित झाला. त्याच्या नमस्कार, न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका सावळ तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आपण न्यू इरा चॅनलवर जी एक सिरीज सुरू केली आहे लेखकांची मुलाखत, यामध्ये आज आपल्यासोबत आहेत फेसलेस फेसबुक या पुस्तकाचे लेखक मारुती शिरतोडे सर. नमस्कार सर, मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. तर मी सरांबद्दल सांगायचं झालं तर फेसलेस फेसबुक या पुस्तकाचे हे लेखक आहेत आणि सोबतच एक शिक्षक सुद्धा आहेत. तर आज मस्तपैकी आपण यांच्यासोबत एक चर्चा करणार आहोत या पुस्तकाविषयी आणि त्यांच्या जर्नीविषयी. नमस्कार सर. तर पहिला प्रश्न सर मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही वाचनाकडे कसे वळलात? खरं तर मी सांगली जिल्ह्यातल्या एका दुष्काळी तालुक्यातला भूमिहीन शेतमजुराचा पाल्य. अच्छा. माझे आई वडील राबणाऱ्या म्हणजे शेतामध्ये काम करायचे आणि मला त्यांनी 8वीला कुंडलला बोर्डिंगला गाठलं. आणि कुंडलमध्ये जेव्हा मी बोर्डिंगमध्ये शिकायला लागलो त्यावेळेला ते बोर्डिंग होतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी 1942च्या लढ्यात तुफान सेनेचं सरसेनापती म्हणून काम केलं ते क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड हे दररोज बोर्डिंगमध्ये बसलेले असायचे. आम्ही मुलं जेव्हा बोर्डिंगमध्ये इकडून तिकडे फिरायचो तेव्हा त्यांच्या खोलीत ते सतत लिहित बसलेले दिसायचे आम्हाला. आणि ते काय लिहायचे, कार्यकर्त्यांना पत्र लिहायचे आणि ती पत्र कधी कधी माझ्याकडे टाकायला द्यायची. मग मला वाटायचं की हे पत्र लिहितात, कार्यकर्त्यांना लिहितात आणि माझ्याकडे टाकायला देतात, म्हणजे आपणही भविष्य काळामध्ये असं काम करू शकतो. यातून मला लेखनाची पण आणि वाचनाची पण आवड निर्माण झाली. अच्छा, मग तुमच्या शालेय वयापासूनच तुम्हाला बोर्डिंगमध्ये शालेय वयापासून मी विद्यार्थी चळवळीमध्ये जी.डी. बापूंच्या नेतृत्वाखाली कामच करायला लागलो की अनेक वर्षे मी पुरोगामी चळवळीमध्ये त्यांच्यामुळे काम केलेलं आहे. तर सर तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये कुठली पुस्तकं वाचलीत आणि तुम्हाला प्रेरणास्थान ठरलंय असं कुठलं पुस्तक आहे, काय सांगाल याबद्दल? पुस्तकं तशी मी खूप वाचलेली आहे, अनेक लेखकांची वाचलेली आहे. परंतु काही वर्षापूर्वी मी संदीप वासलेकरांचं एक पुस्तक वाचलं, एका दिशेचा शोध. ते पुस्तक मला खूप भावलं. त्याचं कारण असं की जगाच्या तुलनेत भारत कुठं आहे, भारताचं काम, भारतातली सामाजिक राजकीय परिस्थिती आणि जगभरातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्यातली सामाजिक राजकीय परिस्थिती, तिथल्या नेत्यांचं वर्तन, भारतातल्या नेत्यांचं वर्तन, ह्या सगळ्याचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतो. आणि ते दिशादर्शक पुस्तक आहे भारतातल्या सगळ्यांना, म्हणून ते मला भावलं पुस्तक. मग सर फेसलेस फेसबुक हे जे पुस्तक तुमचं आता लिहिलेलं आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला कधी आली की आपण एखाद्या व्यक्ती चरित्रावर लिहू शकतो? ही तुम्हाला कन्सेप्ट सर तुम्हाला कशी आली? तर वास्तविक पाहता गेली अनेक वर्ष मी वाचतोय, मनाला येईल ते लिहितोय, पण आपण एखादं पुस्तक काढावं असं काही माझ्या मनामध्ये अजिबात नव्हतं.
कारण गेली अनेक वर्ष मला जे आवडेल त्याच्यावरती मी लिहित होतो. मध्यंतरी जेव्हा कोरोना आला आणि लॉकडाऊनचा काळ सुरू झाला तेव्हा आम्हाला शिक्षक म्हणून सुट्टी मिळाली आणि घरातून आम्ही ऑनलाईन मुलांचा हो. अभ्यास घ्यायचो. जास्त वेळ मिळाल्यामुळं मला वाटायला लागलं की आत्तापर्यंत आपण अनेक माणसं अशी पाहिलेली आहेत की जी गावखेड्यामध्ये खूप काम करतात पण समाजापुढे ती आलेली नाहीत. मग आपण त्यांच्यावरती लिहूया. त्या दरम्यान मी काही लोकांच्या भेटी घेतल्या, काही लोकांना अगोदरच भेटलेलं असल्यामुळे लिहायला सुरुवात केली आणि ते लेख लिहिले आणि मी फेसबुकला टाकले. आणि फेसबुकला टाकल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की ही माणसं खूप मोठी आहेत, सर तुम्ही यांचं एखादं पुस्तक संग्रहित काढा. आणि मग विचार सुरू झाला की आपण एखादं पुस्तक काढावं. मग सर जेव्हा तुम्ही ही जी पात्र आहेत या पात्रावर जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हा फेसबुकला जेव्हा तुम्ही पोस्ट करायच्या त्या पात्रांबद्दल तेव्हा तुम्हाला प्रतिक्रिया लोकांच्या काय येत होत्या? हो, खूप प्रतिक्रिया यायला लागल्या की मी ज्यांच्यावरती लिहिलं ती माणसं बहुतांशी सांगली जिल्ह्यातली, काही महाराष्ट्रातली पण आहेतच. परंतु ज्या माणसांना मी अनुभवलं, प्रत्यक्ष पाहिलं आणि या माणसांचं काम मला भावलं त्यांच्यावरती मी ते लिहिलं. आणि त्या माणसांचं त्या क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी ते फेसबुकवरती लिहिलं. लोकांना आवडायला लागलं. अनेकांचे फोन यायला लागले की सर तुम्ही हा जो लेख लिहिलाय तो खूप आवडला, भावला, कधी कधी मला रडू आलं, तर तुम्ही हे पुस्तक रूपामध्ये तुमचं काम आलं पाहिजे. आणि मग मी विचार केला की आपलं एखादं पुस्तक असावं. मग सर जेव्हा तुम्ही इतर लोकांशी जेव्हा चर्चा करायच्यात किंवा या पुस्तकाबद्दल तुमचा विचार आला की आपण एखाद्या व्यक्तींवर लिहू शकतो तेव्हा ही 27 तुम्ही कथा याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि या वास्तववादी सत्यकथा आहेत. तर मोस्टली आता काही लोक लेखक जेव्हा लिहितात तेव्हा काल्पनिक लिहितात, म्हणजे काल्पनिक कथा लिहितात, पण हे वास्तववादी सत्य कथेवर आपण लिहू शकतो. ही कल्पना तुम्हाला आली कशी? आता त्याचं कसं आहे की मी माझ्या शालेय जीवनापासून जी पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये जगदविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पण पुस्तकं वाचली. अण्णाभाऊ साठेंचं लेखन जर आपण पाहिलं तर ते असं लेखन आहे की त्यांनी जे भोगलं, अनुभवलं आणि जे खरं आहे तेवढंच त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग कल्पनेच्या विश्वात साहित्यिकांनी, लिहिणारांनी भराऱ्या मारू नयेत असं अण्णाभाऊंचं मत आहे. आणि मग मला अण्णाभाऊ साठे खूप आवडायचे. त्यामुळे मी पण ठरवलं की समाजामध्ये जी अशी उपेक्षित लोक आहेत, वंचित लोक आहेत, दुर्लक्षित लोक आहेत, पण त्यांचं काम मात्र खूप मोठं आहे, ते समाजापुढे नाही. म्हणून आपण वास्तव स्वरूपामध्ये अशाच माणसांच्यावरची लिहूया की ज्या लोकांच्या मध्ये कामातून त्यांनी काही निर्माण केले ते समाजापुढे आलं पाहिजे. म्हणून मी खास करून खेड्यापाड्यातल्या चांगल्या लोकांच्यावरती मी लिहिलेलं आहे. मग सर तुम्ही हे जे 27 पात्रांवर जे लिहिलेलं आहे मग याच लोकांवर तुम्हाला लिहावं असं का वाटलं? ही तुम्हाला कुठे भावली पात्र? कुठल्या क्षणाला असं वाटलं की आपण याच्यावरच लिहू शकतो? आता ही सगळी जी पात्र आहेत ती वेगवेगळ्या भागातली आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी आहेत. काही पात्र अशी आहेत की शेतात काम करतात, काही पात्र असे आहेत की ते वेगळा छंद जोपासतात, काही पात्र असं आहेत की कलेच्या क्षेत्रामध्ये ते काम करतात. असं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ही पात्र आहेत. आणि जेव्हा मला यांच्या संदर्भात काही माहिती मिळाली तेव्हा मी यांच्यापर्यंत पोचलो आणि त्यांना जाणून घेतलं. जाणून घेतल्यानंतर मला ती भावली. म्हणजे साधारणपणे उदाहरणच द्यायचं झालं तर मी ज्या गावात राहतो त्याच गावामध्ये मल्हारी भैरू कांबळे नावाचा एक 80 वर्षाचा एक वृद्ध माणूस आहे. मी त्याची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा असं लक्षात आलं की या माणसानं गाव पातळीवर कुस्तीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलंय. शिवाय अनेक पैजा या माणसाने जिंकलेल्या होत्या. 100 तोडलेल्या ऊसाची मोळी बांधून खांद्यावर घ्यायची पैज या माणसानं जिंकली होती. मग असं वाटायला लागलं की ही इतकी मोठी माणसं वेट लिफ्टिंग मध्ये देशात चमकली असती, परंतु ह्यांना योग्य गायडन्स मिळालं नाही, गरिबीतनं शिक्षण मिळालं नाही, ही गावगाड्यामध्ये राबत राहिली. परंतु ही माणसं खूप मोठी आहेत.
त्याचा सायकल चालवायचा प्रवास बघितला तर वाझर ते मंगसुळी बापरे. साधारण 100 किलोमीटर सायकलवरनं ते जायची. ज्योतिबाला सुद्धा चालत जायची. आणि एवढं असून रानात रोज काम करायची आणि कायम प्रसन्न असणारा माणूस. त्यामुळं या माणसाचं जे काम आहे ते समाजापुढे यावं असं वाटलं मला. अशी अनेक माणसं आहेत, अनेक पात्र आहेत यात. खूपच सुंदर कल्पना आपण अशी म्हणू शकतो की जी व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाही ते त्यांनी पोहोचवण्याचं काम आपल्यापर्यंत केलेलं आहे. तर सर, या पुस्तकाला तुम्ही जे नाव दिले फेसलेस फेसबुक, हे नाव तुम्हाला सुचलं कसं? कारण हे जे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे तळागाळातील लोकांवर लिहिलेलं आहे, तर गावाखेड्याचं रिलेटेड असलेलं नाव तुम्हाला सुचलं असतं. फेसलेस फेसबुक या नावाकडे कशा आलात तुम्ही? पुस्तकं हे जेव्हा आम्ही काढायचं ठरवलं तेव्हा नावावर सुद्धा आम्ही चर्चा केली घरामध्ये आमच्या मुलांच्या सोबत. पण असं लक्षात आलं की गावखेड्यातली जरी आम्ही माणसं असली तरी आता काळ आधुनिक आहे. वाचकांना पण पुस्तक भावलं पाहिजे आणि त्या पुस्तकाला दिलेलं नाव त्या कंटेंटला धरून असलं पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण लिहिलेली जी माणसं आहेत ती खूप मोठी असली त्यांच्या क्षेत्रात काम करणारी तरी ती समाजाला माहित नाही, ती फेसलेस आहे, सामाजिक दृष्ट्या ती फेसलेस आहेत, चेहराविहीन असलेली माणसं आहेत. अशा लोकांना आपण समाजासमोर आणायचं आणि ते आणताना पहिल्यांदा मी त्यांना फेसबुकवरती लिहिलं. म्हणून असं ठरवलं की फेसलेस फेसबुक असं आपण नाव द्यावं. खूप सुंदर, खूप चांगली कल्पना आहे या पुस्तकाबद्दलची. तर सर, तुम्ही ही जी पुस्तकामधली जी पात्र आहेत ती काही पात्र उच्च शिक्षित आहेत, अत्यंत PhD पर्यंत शिकलेले आहेत आणि काही पूर्ण निरक्षर आहेत की ज्यांना शाळा हा विषयच माहित नाही. त्यातली परत काही पात्र अशी आहेत की जी श्रीमंत आहेत आणि काही पात्र ज्यांना 2 वेळचं जेवण देखील मिळत नाही. मग अशा वेगवेगळ्या पात्रांचं एकत्रीकरण तुम्ही या पुस्तकात केलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता पुस्तकामध्ये माझ्या एकूण 27 पात्र आहेत. हो. ही जी पात्र आहेत ती माणसं आहेत हो. आणि जिवंत माणसं आहेत. माणूस हा माणूसच असतो. श्रीमंती असेल, गरिबी असेल, ही त्याला जोडलेलं एक लेबल असतं. आणि शेवटी काही शिकलेली न शिकलेली जरी असली तरी असं एका विचारवंतानं म्हटलंय की शिकलेली माणसं आणि शहाणी माणसं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं या पुस्तकात असणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे मी त्यांच्या कामाच्या दृष्टीनं पाहिले. ती गरीब आहेत का श्रीमंत आहेत, उच्च शिक्षित आहेत का अडाणी आहेत, पण ते जे काम करतात, ज्या क्षेत्रात ते काम करतात ते किती आदर्श पद्धतीनं करतात, पारदर्शक पद्धतीने करतात आणि समाजाला प्रेरणा मिळेल असे काम करतात. म्हणून ती माणसं आपण घेतलेली. सर, ही जी तुम्ही जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा ह्या ज्या लोकांचं काम तुम्हाला दिसलं तेव्हा हे काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला पुस्तक हेच माध्यम तुम्ही का निवडलं? तुम्ही व्लॉग करू शकला असतात, काही व्हिडिओज तुम्ही करू शकला असतात, त्यांच्या डॉक्युमेंटरी आली असती. पुस्तक हेच माध्यम निवडण्याचं कारण काय? बरोबर. खरं तर जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर तो सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या समोर पुस्तक रूपानंच आलेला आहे. जगबदलाची लढाई जेव्हा माणसं लढायला सुरुवात करतात तेव्हा त्याचा आधार पुस्तक असतो. कारण काल झालेली घटना आज आपल्याला जर पाहायची असेल, स्मरणात ठेवायची असेल तर पूर्वी पुस्तक हाच प्रकार जास्त प्रमाणात होता आणि पुस्तकानं मस्तक सुधारतं. जगात अनेक अशा घटना घडल्या की ज्या पुस्तकामुळं परिवर्तनीय घटना त्या घडलेल्या आहेत. आणि अशा अनेक उदाहरण देता येईल की काही पुस्तकानं जगात क्रांत्या झालेल्या आहेत. अशी पुस्तकं ही खूप महत्वाची आहेत माणसाचं मन परिवर्तन करण्यासाठी. म्हणून पुस्तकाला महत्व आहेच आणि ते राहणारच आहे कायम. त्यामुळे योग्य असं तुम्ही एक साधन माध्यम निवडलं गेलं आहे असं म्हणायला हरकतच नाही. आणि सर, जेव्हा तुम्ही हे पुस्तक, तुमचं पुस्तक जेव्हा तुम्ही लिहायला घेतलं, यातली जी पात्र आहेत या पात्रातलं तुम्हाला भावणारं पात्र कुठलं आहे की जे तुम्हाला प्रेरणास्थान वाटतं? या पुस्तकामध्ये माझ्या एका मित्राचं पात्र आहे. ते म्हणजे राजाराम मस्के, माझा खास चळवळीतला मित्र. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आम्ही दोघेही काम करत होतो. तर राजाराम मस्के हा अणीसमध्ये काम करत असताना पूर्ण वेळ काम करत होता आणि तो काय करायचा, गावोगावी जायचा,
शाळा महाविद्यालयामध्ये लेक्चर द्यायचा हा, हा. आणि प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवायचं हम्म. की समाज अंधश्रद्धांना कसा बळी पडतो. आणि मी शाळा सुटल्यानंतर जेव्हा घरी यायचो तेव्हा बऱ्याच वेळा तो आमच्या घरी आलेला असायचा हम्म. आणि आम्ही दोघं टू व्हीलर वरून जायचो, वेगळ्या गावात जायचो. तो स्वतः दौंडी द्यायचा. आता थोड्याच वेळामध्ये चौकात कोंबडी झुकलेली दाखवणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तो आव्हान करायचा, लोक जमायची आणि तिचं प्रात्यक्षिक करून दाखवायचं. हम्म. लोकांना ते आवडायचं. समाजातल्या छोट्या मोठ्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या माणसानं खूप प्रयत्न केले. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्या माणसाने काम केलं, परंतु त्याची परिस्थिती मात्र फार गरिबीची होती. हम्म. झोकून देऊन चळवळीत काम करणारा कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा चळवळीने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्या प्रमाणात पाहिलं गेलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळं शेवटी थोडासा तो व्यसनाधीन झाला. तरी सुद्धा काठी टेकत जायचा आणि शाळा महाविद्यालयामध्ये लेक्चर द्यायचा, प्रात्यक्षिक करून दाखवायचा. खूप काम त्यानं चळवळीमध्ये केलं. हम्म. समाजातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रचंड कष्ट केलं. हम्म. म्हणजे स्वतः त्रास घेतला तरी सुद्धा त्या अर्थानं त्याला काही नाही मिळालं. आणि असा एक मोठा माणूस उपेक्षित राहिला असं माझं मत आहे. आणि म्हणून मी राहिला. या पुस्तकात शेवटी त्याचं प्रकरण टाकलेलं आहे की राजाराम मी अजूनही उत्तराच्या शोधात आहे. तर सर, समाजात आपण जर बघितलं मार्केटमध्ये, तर शून्यापासून सक्सेस पर्यंत पोहोचलेले जे लोकांची पुस्तकं आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वावर पुस्तकं लिहिली जातात. तर मग ती पुस्तकं मार्केटमध्ये भरपूरच आहेत. पण तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या मानाने जर आपण दृष्टिकोनाने बघितलं तर हे जे पुस्तक आहे ते तळागाळातील लोकांचं सक्सेस, त्यांचं व्यक्तिमत्व यावर लिहिलेलं आहे. मग हे पुस्तक इतर लोकांना, वाचकांना कसं ठरतं प्रेरणास्थान? माझ्या पुस्तकामध्ये जी सगळी पात्र आहेत ती पात्र त्यांच्या कामामध्ये सक्सेस झालेली आहेत. काही अनसक्सेस पण झालेली आहेत. परंतु यश आणि अपयश हे त्या व्यक्तीचा एक अनुभव असतो. आणि कधी कधी अपयश फार कष्टातून मिळालेलं असतं. ते सुद्धा इतरांना प्रेरणादायी ठरू शकतं. म्हणजे केवळ माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये पूर्ण यशस्वी झाला म्हणजे तो जिंकला असं समजता कामा नये. काम करत असताना कष्ट किती प्रामाणिकपणे तो करतो त्याला खूप महत्व असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल MPSC ला हजारो मुलं बसतात, अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यापुढे ठेवून प्रचंड अभ्यास करतात. सगळेच अधिकारी होत नाहीत, पण याचा अर्थ ज्याने अभ्यास प्रचंड केला ते अधिकारी झाले नाही, ते अपयशी ठरले असं नाही. त्यांच्या अनेक अकॅडमी ते खोलतात, वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस झाले. या अर्थानं आपण प्रत्येक व्यक्तीकडे बघितलं पाहिजे. आणि तसं बघता माझ्या पुस्तकातली सगळी पात्र त्यांच्या कामामध्ये आदर्श ठरली म्हणून ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न. मग सर, जेव्हा हे पुस्तक मार्केटमध्ये आलं, जेव्हा प्रकाशित झालं, तेव्हा प्रकाशित झाल्यानंतर लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलं, त्यानंतर या पात्रांना, या व्यक्तींना काय फायदा झाला? या फेसलेस लोकांना पुढे काय फायदा झाला? जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर माझ्या या काही पात्रांना फायदा निश्चित झाला. त्याच्या अगोदरच त्यांना फायदा भरपूर झाला. जेव्हा मी फेसबुकवर लिहित होतो, जेव्हा लेख प्रसिद्ध व्हायचे तेव्हा त्या पात्रांना काही लोक भेटायचे. आणि असे 1-2 पात्र आहेत, म्हणजे बालम पाचेगावकर सारखा तमाशामध्ये काम करणारा कलाकार, त्याला लोकांनी अन्नधान्य दिलं, कपडे दिले, काहींनी पैसे पाठवून दिले, की इतकं कष्टातून या माणसानं कला जपलेली आहे आणि त्याला पण मदत केली पाहिजे या भावनेनं लोकांनी खूप मदत केली. अशा अनेक पत्र आहेत की काहींच्या वरती डॉक्युमेंटरी काढायचा अनेकांनी प्रयत्न केला आणि ते निघालेले. भगवान नारायण जाधव नावाचा एक संग्राहक आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्यानं आमच्या खानापूर तालुक्यामध्ये पोसेवाडी गावामध्ये स्वतः गेली 20-30 वर्ष संग्रह करून वेगळ्या वस्तूंचा, नाण्यांचा, पोस्टाच्या तिकिटांचा, वेगवेगळ्या वस्तूंचा असं पुरातन वस्तू संग्रहालय काढलेलं. तर त्याच्यावरती डॉक्युमेंटरी आली. खूप चांगली गोष्ट आहे. व्यक्तीसाठी खूप असे काही फायदे झाले या लोकांना. मग सर, फेसलेस फेसबुक हा तुमचा आता पुस्तक सध्या खूप गाजतंय. या पुस्तकानंतर अजून तुमच्या कल्पना काय की तुम्ही कशावर लिहू शकता? या पुस्तकानंतर मी दुसरं एक पुस्तक आता
म्हणजे हळूहळू लिहित आहे. हम्म. ते साधारण 2026 मध्ये येईल. हम्म. तर त्या पुस्तकाचा कंटेंट माझा असा आहे की आता माझं पुस्तक हे गावगाड्यातली, ग्रामीण भागातली राबणारी ही माणसं समाजापुढे आपण आणायचा प्रयत्न आणायचा केला. प्रयत्न सुरू आहे. नवीन पुस्तकामध्ये जगाच्या पाठीवर अनेक मोठी कामं केलेली माणसं आहेत, जागतिक लेवलची माणसं आहेत. ती माणसं अगदी आपल्या भाषेमध्ये पत्र रूपाने हम्म. समाजापुढे आणायची आणायचं. या उद्देशानं थोडंसं माझं लिखाण सुरू आहे. खूपच उत्तम कल्पना आहे सर, आणि खूप लोकांना हे आवडणार आहे. ज्याप्रमाणे फेसलेस फेसबुकला लोकांची मागणी मिळत आहे, त्याचप्रमाणे या पुस्तकाला देखील खूपच उत्तम प्रतिसाद मिळेल. मग सर, फेसलेस फेसबुक जेव्हा तुम्हाला हे पुस्तक लोकांपर्यंत आणायचं होतं, तेव्हा प्रकाशन संस्था म्हणून न्यू इरा हाच तुम्ही प्लॅटफॉर्म का निवडला? पुस्तक जेव्हा मी ठरवली प्रकाशित करायचं, त्यावेळेला अनेक प्रकाशन संस्था आहेत आणि आमच्या भागात पण आहेत. म्हणजे मी सांगलीमध्ये राहतो, सांगलीच्या तिथे पण आहे, परिसरामध्ये बरेच आहेत. तिकडं पण आहे. परंतु पुणे, ज्याला आपण विद्येचं माहेरघर माहेरघर म्हणतो, म्हणतो. ह्या पुण्यामध्ये जेवढ्या नामांकित संस्था आहेत, प्रकाशन संस्था, त्यामध्ये मी वाचून होतो, ऐकून होतो की शरद तांदळे यांची न्यू इरा पब्लिकेशन्स मधून जी पुस्तकं निघतात, ती पुस्तकं खास करून अनेक उपेक्षित नायकांच्या वरती पुस्तकं त्यांची आहेत असं बऱ्याच वेळेला मला दिसून आलं. मग ते रावण राजा राक्षसांचा असेल, अशी अनेक पुस्तकं जेव्हा पाहिली तेव्हा वाटलं की ही प्रकाशन संस्था लेखकांना न्याय द्यायचा अशा अर्थानं प्रयत्न करते की असे नायक समाजापुढे आले पाहिजे की समाजामध्ये ते बंडखोर असून सुद्धा उपेक्षित राहिलेले आहे आणि फेसलेस राहिलेले आहेत. अशा लोकांना आपण या संस्थेच्या माध्यमातून जे पुढे आणता, म्हणून मला वाटलं की या संस्थेच्या मार्फत आपलं पुस्तक आलं पाहिजे. आणि मग मी तसा प्रयत्न केला, सरांशी कॉन्टॅक्ट झाला, सरांनी लगेच ते मान्य केलं आणि माझं पुस्तक काढलं. तर शरद सरांचा त्यांनी आताच उल्लेख केला. आता शरद सरांनी काय सांगितलंय की फेसलेस फेसबुक हे जे पुस्तक आहे ते विस्तीर्ण पोकळीतील कुशल माणसांचा सतेज चेहरा या सरांनी हा पुढे आणलेला आहे. आता या फेसलेस फेसबुक मधील पात्रांविषयी बोलण्यासाठी भरपूर आहेत, पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागणार आहे. तर जर हे फेसलेस फेसबुक मारुती शिरतोडे या लेखकांनी लिहिलेलं आहे, जर तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची सगळी माहिती दिलेली आहे. तर सर, तुम्ही इथे आलात, वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानते. आणि नक्कीच आपण पुन्हा भेटू तुमच्या नवीन पुस्तकाविषयी बोलण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या पुस्तकाची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून घेऊ शकता.